आता इथे आई ना मुगाची भजी करते. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तुमचे बी लाख लाख धन्यवाद मानते ॲडव्हान्समध्ये. तुम्ही पण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझे व्हिडिओ नक्की बघायचा. तुम्ही पण सबस्क्राईब करा. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, वैशू आलेली आहे. धोंड्यासाठी आणलं होतं तिला, पण मग आम्हाला टाईमच नाही भेटला. धोंड्याचा किती पसारा राहतं आणि तिचा पहिला धोंडा आहे. तर मग थोडंसं म्हटलं व्यवस्थित करू. सासू सासऱ्यांना सगळ्यांना बोलवायचं होतं, तिच्या नंदांना तिच्या नंदायाला, पण टाईमच भेटला नाही. मग म्हटलं आता पुढं ढकलला आम्ही 2-4 दिवसावर. तर चला ठीक आहे. आता ना मूग भजे करायची, मुगडाळीची. वैशू म्हणे मुगडाळीची भजी खाऊशी झाली आई कर, पण मग आता भजे करायला घ्यायचे. तर खालीनं पेंटर आला आहे, थोडंसं काम राहिले पेंटरचं. आणि तुम्हाला मी सांगते मैत्रिणींना, लग्न आणि घर किती काही करा, लग्न होऊस तर थोडं 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 राहून काही ना काही राहूनच जातं. तसं घराचं पण आहे, थोडं काही ना काही घर निघू जवळ येऊस तर सुद्धा काही ना काही राहूनच जाते. आता पेंटर आलेला आहे खाली, तर दीपकने फोन केला मला, म्हणे खाली येतं आपण आता खाली जाऊ. मग नंतर आल्यावर भजे करू. त्याच्यानंतर गावात जायचं आहे, खूप काम आहे आज. खाली उतरून आणि वर चढूनच मैत्रिणी आमच्याने पाय माहिती इतक्या जाम झाले तुम्हाला मी काय सांगू. लिफ्ट चालू आहे ना, 5 महिने होऊन गेले. मी तर मागं 3-3च महिने म्हणायची. जानेवारी फेब्रुवारीपासून लिफ्ट बंद आहे. तर असं आमचं काम चालू होतं तोपर्यंत ना लिफ्ट चालू झाली नाही. हे 5व्या मजल्यावरला चालू करणं झाले तर डॉक्टर बाबा पैसे लोक द्यायचे नाही. आणि सामान कसं काय टाकायचं आम्ही? आता सांगा आपल्या पुरतं घेऊ चालू करून सामान आता चवळ भाऊला बोलले, म्हटलं 5व्या चालू करा आणि आम्हाला सामान टाकायचं खाली. कधी टाकायचंय? माझं लिफ्ट चालू करा ना. हे काय झालं आता सुरुवात करायची. मग नेवा आणि एक 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 ने जायचं. कसं करायचं एक एक पा खाली वरून 8 चक्रा खाली ना 8 चक्रा वर करून इथं आजारी पडायचे काम झाले. आमचे गुडघे राहिले का? मग मी काय म्हातारी, मी काय नाही नाहीतर नाही माहिती कुठे. तुमचं किती वय आहे? माझं 50. ते भाऊ ना मैत्रिणींना 5व्या मजल्यावर राहते, तर पण त्यांना ना आम्ही ना डॉक्टर काकाच्या नावाने ओळखतो. तर खूप हाशिक मजाक चालते आमची. मला जाऊ दे तिकडं. तर बघा आता हे थोडंसं राहिलं आहे कलरचं काम, तर करून घेऊ. खाची वगैरे जास्त राहिले करून घेऊ त्याच्याकडून. बरं नाही वाटत आहे असं थोडंसं खाची कसं काय पडलं काय माहिती. तर आणि हा दरवाजा राहिला होता बसवायचा, तर हा बसवायला दरवाजा आता ह्याला पण कलर द्यायचं आहे. आणि बाकी झालं सारखंच आहे. आता गरमीची तारीख पण धरायची आहे. आपली गॅलरी मैत्रिणींना ती सगळ्यांना आवडली. मी तुम्हाला सांगते येताना जाताना काय छान टाकली ना, बघू शकता बघा मैत्रिणीच्याला. बघू आता एक ग्लासनं सगळ्यांना आवडली, इतकी सगळे म्हणायला लागले तर खूप छान टाकले. मैत्रिणीनं कसं ह्या काम करायला मला 4 महिने लागले. मी 4 महिने दिले थोडं काम करत. आता हे फायबर बघा किती छान टाकले. हे पावसाचं पाणी वगैरे येऊ नये म्हणून. आणि इथे POP वगैरे केली. इतकी छान अशी गॅलरी वाटायला लागली मैत्रिणींनं. आणि कुठल्याही कामाला ना थोडासा वेळ दिला ना खूप छान काम होतं. कुठलंही काम घाई केलं का काही ना काही बिघाड होऊन जातं. आता बघा मी कुंडे ठेवायला सुद्धा इथं ना खडापे टाकले. आणि हे घर ना मला जसं पाहिजे होतं तसं करून घेतलं मी. इथं करायला मला ना घर फोडून तोडून करायला थोडंसं ना चान्स होता, म्हणून मग मी थोडासा वेळ दिला. आणि थोडंसं कसं मग असं वाटलं इथे थोडंसं बदलावं लागेल, तिथं ते बदलावं लागेल, म्हणून मी असं करून घेतलं. बघा ह्याला असा कलरसुद्धा इतका छान दिला. सगळं काम मी इतकं पॉस करून घेतलं. मैत्रिणींना काम एकदा स्वतः 17 बऱ्या होत नाही, आणि म्हणून मी घाई केली नाही. आता कंप्लीट याला 4 महिने होऊन गेले. एवढा वेळ दिला आणि इतकं फायनली एकदम मस्त झालं. असं वाटत नाही की आता मनात कशी माणसाच्या काही टायमाला आपल्याला अनुभव नाही राहत. मग माणूस कसं काही राहिलं का अधुरत, मग मनात माणसाच्या तेच राहून जातं. इथे केलं असतं बरं झालं असतं, इथे राहून गेलं. तसं मग मी थोडा टाईम देत केलं काम. तर खूप छान झालं. बाप्पासुद्धा इतके छान बसवले मी बघा. गोल्डनचे इतके आवडले सगळ्यांना मैत्रिणीनं. तर चला ठीक आहे, बघू शकता तुम्ही पण. इकडं वैशू बघा येणं लटकन, कोणी म्हणतं याला साखळ्या. तर बघू लागली किती रुपयामध्ये किती बसवल्या.
माझे ना 2-3 कामं होते मैत्रिणी गावामध्ये. मग म्हटलं उन्हाच्या अगोदर करून येऊ म्हणून मग आलो. स्वयंपाक पण तसाच ठेवला. आणि उन्हाळ्याचा रस ना आवश्यक प्यायला पाहिजे. रस चांगला राहतो पिल्याला उन्हाळ्यामध्ये ना. खूप जेवढा होईल तेवढा शक्य होईल तेवढा रस पिला पाहिजे मैत्रिणींना. खूप चांगला राहतो. इथे आई ना मुगाची भजी करते. ते काय दळून घेतलं का? मिरची, धने, लसूण, कोथिंबीर, जिरे, मुगाचे भजी. तर मैत्रिणींना वैशूला ना मूग डाळीचे भजे खाऊशी झाले होते. मग ती म्हणे आई सकाळी भजे कर. म्हटलं सकाळी सकाळी भजे करू तर कशाचं काय, काहीच करणं नाही झाले. इतका गावात उशीर झाला, पार 1-1:30 वाजला मैत्रिणींना. इतक्या भुका लागून गेल्या काय सांगा आता तुम्हाला. हे बघ किती छान भजी झाले. कसं लागते मैत्रिणी इतके छान भजे झाले तुम्हाला मी सांगते. मला ना भजे ना दुसरे आवडत नाही, मला मूग भजी आवडतात. काही काही केले पण वैशूला आवडत होते ना. ते म्हणे आई भजी कर. इतके सुंदर झाले का. त्यासोबत आहे का चटणी पाहिजे होती ना. पाहिजे होतं पण आता नाही ना आपल्याला. झाले नाही का. भजे केले मैत्रिणीनंतर ना मसाले भात टाकला जराशी आणि तेच खाल्लं. कारण स्वयंपाक करायला टाईमच नव्हता. पार 2 वाजून गेलेले होते. त्यांना पण भूक लागली होती, आम्हाला सगळ्याला भूक लागल्या. मग थोडंसं पडले 5-10 मिनटं. आता हे शेंगदाणे निवडून घेते. हे शेंगदाणे ना दुकानातले खूप दिवसापासून तसेच पडले होते. मग खराब झाले होते, हातच लागाना गेला. मग बसले ना आता आपल्याला शेंगदाणे निवडून लगेच ना दुकानाकडे जायचं आहे. तर तेवढ्यात ना फर्निचरवाल्याचा फोन आला. म्हणे मी खाली आलो आहे फर्निचर. तर मग मैत्रिणी खाली आले बघा. आता हे आम्ही ना सगळं फर्निचर करायला ना दिलेलं होतं. रेडीमेड घेतलं नाही. मग त्यांनी माप वगैरे नेलं, काही तिकडं करून आणलं, काही आता इथं फिट करता ये हे इकडं टी व्हीचं वगैरे. तर चला ठीक आहे मैत्रिणीनं फायनली काम झालं. चला आता मी निघाले घरी. पण एवढे कामं होते, कामातनं ब्लॉगच राहून गेला. घ्यायला मैत्रिणीनं घरी आले. बघा इकडे पसारा दिसायला का तुम्हाला. सारा पसाराच पसारा आमच्या घरामध्ये. आता वाजले 9 वाजून 10 मिनटं झाले. एक स्वयंपाक नाही करायचा, काही नाही. कंटाळून गेली आज सकाळपासून उभ्याला उभी. तुम्हाला माहिती आहे आमचं काम असंच असतं. ते म्हणतात रोज रोज उभ्याला उभीच म्हणते मी. फर्निचरचं काम झालं आहे, थोडं राहिलं आहे. 2-3 दिवस लागतील अजून. मग झालं पूर्ण फायनल काम झालं. घराची तारीख पण धरली आम्ही आता 24 जून घरभरणीची. तर जरा ठीक आहे मैत्रिणींना. आता वैशूने कुठं स्वयंपाक करते, कंटाळा आला असं. पावभाजी आण. आता त्या दोघा बापल्या का पुरती पावभाजी आणणार आहे. आम्ही तर मी तर उशिरा जेवण केलं होतं 3 वाजता. खिचडी ते मूग भजी तुम्ही बघितले. मी तर काय आता जेवणार नाही, काही नाही मैत्रिणींना. तर चला ठीक आहे. वैशू जाणार आहे सकाळी. उद्या धोंडा झाला नाही, काही नाही. आता परत धोंड्याला येईल. पुढच्या हप्त्यात चालू आहे आमचा धोंडा करायचं. त्याच्या पुढच्या हप्त्यात घरभरणी. आता इथून पुढे कामच कामं, विचारू नका. तर चला व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री सगळ्यांना.